ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे प्रिया जी असते ती मात्र आता म्हणत असते की आई, जर मी समज ना साडी नाही घातली तर चालेल का? कारण आहे ना मला ना सध्या ना साडी वगैरे घालून कामावर जायला खूप उशीर होतो आणि मी जिथे काम करते ना तिथे शक्यतो जास्त कोणीच नसतं गं साडी वगैरे घातलेलं, मीच एकटी असते. मग मला ते कसं तरी वाटतं. त्यापेक्षा मग मी विचार करते की मी जर साडी नाही नेसली तर चालेल का? अगं तुला कोण सांगतं साडी नेस म्हणून? अगं आपल्या घरात तशी कोणतीही जबरदस्ती नसते की तू साडी नेसायलाच पाहिजे असं असं काही नाही. तुला जे करायचं आहे ना ते तू करू शकतेस, असंही आता प्रियाला कल्पना म्हणत असते. पण प्रियाला आता अधिराजने जो ड्रेस दिलेला असतो ना तो घालायचा असतो आणि त्याचसाठी तिची धडपड सुरू असते. म्हणूनच ती या सगळ्यासाठी विचारत असते. दुसरीकडे सायली हे बोलणं ऐकत असते. मग सायली विचार करते की प्रियाला आज एवढी साडी वगैरे बंद करून ड्रेस का घालायचा आहे, असाही विचार आता सायलीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे मात्र आता प्रताप आणि कल्पना नाश्ता करत असताना बोलत असतात. पण आता प्रियाला आनंद झालेला असतो. प्रिया विचार करते की चला फायनली मला ना आता मनासारखे कपडे घालता येतील. मला जो काही ड्रेस दिला आहे ना तो ड्रेस तर मी आज घालणारच आहे. अधिराजने तिला नवीन ड्रेस दिलेला असतो आणि तोच ड्रेस तिला आता घालायचा असतो. त्यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं कल्पना आणि प्रताप रूममध्ये असतात. तेच आता अस्मिता त्यांच्याकडे रडत रडत गेलेली असते, कारण बाळ खूप जास्त रडत असतं, ते शांत होत नसतं आणि त्यामुळेच ती आता कल्पना आणि प्रतापकडे जाते आणि म्हणत असते की आई बघ ना गं, हे रडायचं थांबतच नाही आहे. मग कल्पना म्हणते अगं एवढंच ना, थांब थांब मी बघते. आणि त्यानंतर आता कल्पना बाळाला बघू लागते. बाळ खूप जास्त रडत असतं, पण आता ती म्हणते की बाळाला गॅस झाला असेल म्हणून रडत असेल, अश्विनला वगैरे फोन करून बोलवून घेऊ नका, कारण प्रताप ना लगेच अश्विनला कॉल करून बोलवून घेत असतात. पण कल्पना म्हणते की थांबा जरा, 1 मिनिट थांबा, आणि असं बोलून त्याला जे बांधलेलं असतं ना ते सगळं काही सोडलं जातं आणि नंतर त्याला थोडेसे त्याचे पाय वगैरे वर केले जातात आणि त्याचा गॅस जो आहे तो पोटात साठलेला असतो तो काढायचा कल्पना प्रयत्न करते. त्याचा गॅस काढल्यानंतर आता ते बाळ ना रडायचं थांबतं. तेव्हा कुठे जाऊन आता अस्मिताचा जीव भांड्यात पडतो. अस्मिता ही म्हणते की बरं झालं मी इथे आले. खरंच ना आई बाबा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, म्हणजे मला खरं तर स्वतः आई झाली आहे, पण मला अजूनही काही गोष्टी समजत नाहीत की कशा मॅनेज करायच्या त्या, पण तुम्ही आहात म्हणून माझं होतंय, नाहीतर माझं काय झालं असतं, असंही आता ती म्हणत असते. त्यावर आता तिला रडू येत असतं. तर कल्पना म्हणते की काय झाले रडायला? त्यावर कल्पनाला अस्मिता सांगत असते की काय ना बाळ इतकं रडत होतं, तेव्हा मी ह्यांना म्हटलं की बघ ना किती रडतेस, तर सचिन मला बोलला की ते तुझं तुझं तू बघून घे, मला यामध्ये काही सांगू नकोस, असं सरळ त्याने मला उत्तर दिलं. आता काय बोलायचं ना, मला सुचतही नव्हतं, असंही आता ती म्हणत असते. अगं सचिन एवढं बोलू शकतो ही त्याच्याकडनं अपेक्षाच आहे की, कशाला इतका विचार करतेस? नको नको इतका विचार करू, वाईट वाटून घेऊ नको, अशा त्याच्या वागण्याची आपल्याला आता सवय असायला हवी आणि तू काळजी करू नकोस. अगं कल्पना बघतेस का, आपण ह्या बाळाला तर शांत केलं आहे, पण आपलं बाळ रडायला लागलं त्याचं काय? त्या बाळाला पण आता आपल्याला शांत करायला हवं, असंही आता कल्पनाला प्रताप बोलत असतात. दुसरीकडे अर्जुन हा जायला निघालेला असतो त्याच्या मीटिंगसाठी. तेवढ्यातच पोलिसांची गाडी आडवी येते आणि पोलीस त्याला मुद्दामून थांबवतात. पोलिसांनी जसं थांबवल्याबरोबर अर्जुन गाडी थांबवतो. अर्जुनला आता ते म्हणतात की नंबर प्लेट कुठे आहे? नंबर प्लेट नाही आहे तुमच्या गाडीला म्हणून तुम्हाला थांबवले. अर्जुन म्हणतो काय नंबर प्लेट नाही? नंबर प्लेट आहे माझ्या गाडीला, तुम्ही कसं काय म्हणू शकता? मग अर्जुनला आता तो विचारतो की दाखवा ना नंबर प्लेट कुठे आहे ते. अर्जुन आता गाडीच्या मागे वगैरे फिरून बघतो तर नंबर प्लेट नसते, फक्त फ्रंट साईडला नंबर प्लेट असते, मागे नंबर प्लेट नसते. त्यामुळे अर्जुन म्हणतो की झाला असेल काहीतरी गोंधळ, काल रात्रीपर्यंत नंबर प्लेट होती पण आता नंबर प्लेट नाही आहे, त्याच्यामध्ये माझी चूक नाही, मग तुम्हाला आता फाईन द्यावा लागेल. मग अर्जुन म्हणतो घ्या फाईन कट करून, पण मला ना हे फालतूचं असं अडवत बसू नका, कारण मलाही माझी कामं आहेत. ऑलरेडी ना अर्जुन आणि हे जे पोलीस आहेत ह्या दोघांचंही एक 36 आकडा होता. 3 वर्षापूर्वी ह्यांचा हा जो काही घटनाक्रम झाला होता त्याचा आता सूड उगवायला हा इन्स्पेक्टर अर्जुनला कशा ना कशा कारणामध्ये अडकवत असतो. त्याच वेळेला अर्जुनच्या डिक्कीच्या इथून थोडंसं रक्ताचे थेंब खाली पडत असतात आणि हे सुद्धा त्या इन्स्पेक्टरनी बघितलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुनला तो सांगतो की पहिल्यांदा डिक्की उघड. अर्जुन म्हणतो की फालतूचा टाईमपास करू नका, मला ऑलरेडी उशीर होतोय जायला, मला जावं लागेल, असंही आता तो म्हणत असतो. पण अर्जुनला ते काही केलं ऐकत नसतात. अर्जुन आता त्यांना फाईन वगैरे देतो, पण आता त्यांना डिक्की उघडायला
उघडायला सांगितलेली असते. मग अर्जुनला माहिती की त्याच्या डिक्कीत काहीच नाही आहे. त्यामुळे अर्जुन आहे ना आता वेळ न घालवता त्यांना डिक्की उघडून दाखवतो, कारण त्यालाही लवकर निघायचं होतं आणि ह्या इन्स्पेक्टरची फालतूपणा काही संपत नव्हता. आणि तो म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी ही डिक्की उघडून बघतो, दाखवतो तुम्हाला. आणि जेव्हा डिक्की उघडून दाखवली जाते ना, तेव्हा मात्र त्या डिक्कीमध्ये शांताची डेड बॉडी असते. आणि शांताची डेड बॉडी दिसल्याबरोबर आता अर्जुनला तर मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर म्हणतात की हे सगळं काय आहे, त्याच्या आता तुम्हाला अटक करत आहोत आम्ही, आम्हाला आता काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आणि ह्या बाईंना तुम्ही जीवनशी मारले, तुमची हिंमत कशी झाली. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काही मी केलेलं नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असंही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. पण आता मात्र अर्जुनचं कोणीही ऐकायला तयार नसतं. तो सरळ इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही एवढा मोठा गुन्हा केला आहे, आज तुम्हाला आम्ही अटक करत आहोत, चला आताच्या आता गाडीत बसा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. अर्जुनला बोलायची संधीही आता ते इन्स्पेक्टर देत नाही, तर डायरेक्टच अर्जुनला गाडीत बसायला सांगतात. तर दुसरीकडे जो जयेश असतो ना, ज्याला अर्जुनने ह्या सगळ्यासाठी ठेवलेलं असतं, त्या जयेशला अचानक जाग आलेली असते. जयेशच्या डोक्याला लागलेलं असतं, त्याला पायाने चालताही येत नसतं. आणि तो आता बाहेर येतो आणि पहिल्यांदा सायलीला कॉल करतो. सायली म्हणत असते की जयेश बोल ना, काय झाले. त्यावर जयेश म्हणतो की शांता मावशी कुठे गेली, काही समजत नाही आहे. मग काल रात्री घडलेला सगळा प्रकार तो सांगतो. म्हणजे शांता मावशीच्या रूममध्ये ही लोकं जेव्हा पेपर शोधायला गेली होती ना, तेव्हा त्या रूममध्ये बाकी कोणीतरी घुसलं होतं. म्हणजे तो म्युटेडमध्ये हे सगळं दाखवले, आपल्याला ऐकू दिलं नाही आहे, पण असंच काहीतरी असणार, कारण का ह्यालाही मारलं आणि शांताचाही खून झाला आहे. याचा अर्थ त्या घरात अजून कोणीतरी शिरलेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ह्याला मारलं गेलं तेव्हा हा बेशुद्ध पडला आणि त्यानंतर शांताचा खून करून शांताला गायब केलं. आणि आता त्याला सकाळी जाग आलेली होती आणि म्हणूनच तो सायलीला फोन करून या सगळ्याबद्दल सांगत होता. सायलीसुद्धा हे ऐकून खूप मोठ्या धक्क्यात जाते. पण सायलीला हे माहीत नसतं किंवा जयेशलाही हे माहीत नसतं शांताचा खून वगैरे झाला आहे. फक्त तेच वाटत असतं की त्या कुठेतरी गेल्या असतील किंवा त्यांना पळवण्यामागे सुद्धा दुसरा तिसरा हात कोणाचा नाही आहे, तर त्या हात प्रियाचाच असणार आहे. पण आता तू थांब, तू ह्यांना फोन केला आहेस का. नाही, मी खरं तर फोन करत होतो, पण खरं तर उचलत नाही आहे अर्जुन दादा फोन, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आता जर शांताच्या जीवाला धोका आहे, शांताला जर प्रियाने पळवलं असेल तर सदा महिन्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तू एक काम कर, सदा महिन्याला सुद्धा लवकरात लवकर तिकडनं हलव, मी तुला एक वेगळा ॲड्रेस देते, त्या ॲड्रेसवर त्यांना डायरेक्टली तू घेऊन जा असं देखील आता सायली त्या जयेशला सांगू लागते. जयेश म्हणतो ठीक आहे ताई, तू मला ॲड्रेस पाठव, मी तिकडेच त्यांना घेऊन जातो. बरोबर तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे, त्यांना निदान आपण सेफ ठेवूया असंही आता बोलणं होत असतं. कारण तिला माहिती आहे की प्रियाला जर काही गोष्टी हव्या असतील तर प्रिया त्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. मग आता तो सुद्धा मेसेजची वाट बघत असतो की सायली कधी मेसेज करते या गोष्टीसाठी, कारण त्यालाही आता पटापट हालचाल करायची असते. आणि इकडे दुसरीकडे आता सायली जी आहे ती अर्जुनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही केल्या कॉल रिसीव्ह करत नसतो. कारण इकडे अर्जुन एका वेगळ्याच संकटात अडकलेला असतो. कारण अर्जुनला आता पोलिसांनी अटक केलेलं असतं आणि आणलेलं असतं आणि त्याच वेळेला आता त्याला लॉकअपमध्ये सुद्धा ठेवणार असतात. अर्जुनला आता डायरेक्टली अगदीच एखादा गुन्हेगार असल्यासारखी ट्रीटमेंट देत असतात आणि त्याला डायरेक्टच आतमध्ये लॉकअपमध्ये टाकतात. आणि त्याला इतक्या बेकार घाणेरड्या भाषेत बोलत असतात ना हे इन्स्पेक्टर, त्यांना की जराही बोलण्याची काही हेच नाही आहे, तारतम्यच नाही आहे, अशा भाषेत ते आता अर्जुनसोबत बोलत असतात. बिचारा अर्जुन बोलत असतो की मी काही गुन्हा केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही मला आतमध्ये टाकताय आणि हे सगळं तुम्ही चुकीचं करताय. मग त्याच वेळेला तो इन्स्पेक्टर म्हणतो की खरं तर या सगळ्या क्षणाची ना मी भरपूर दिवसापासून वाट बघत होतो आणि अखेरीस तो क्षण माझ्यासाठी आलेला आहे. आणि मग तुला काय वाटतं, मी हे सगळं काही असंच सोडून देईल का. अरे 3 वर्षाआधी मलासुद्धा असंच अडकवलं होतंस रे तू. मला अक्षरशः जॉबवरून बाहेर पडायची वेळ आली होती, सस्पेंड झालो होतो मी फक्त तुझ्यामुळे. पण नंतर मी या सगळ्यातून बाहेर पडलो आणि मला तर बदला घ्यायचाच होता. आज चांगला चान्स मिळाला. आता बघ तुला इथेच आतमध्ये कसा सडवतो ते मी. कधी तू बाहेर पडणार नाही ना याची मात्र मी सोय आता करणारच आहे असं देखील इन्स्पेक्टर अर्जुनला बोलून आता त्याला सुनावू लागतात. अर्जुन मात्र आता चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो कशाचाही बदला कुठेही घेऊ नकोस, तू सस्पेंड झाला होता तुझ्या कृत्यामुळे आणि आज जे काही माझ्या गाडीत तुला सापडले ना त्याला मी दोषी नाही आहे. उगाचच तू माझ्यावर खोटे आरोप करतोयस आणि डायरेक्टली तुम्हाला लॉकअपमध्ये टाकलेस. त्याआधी मला माझ्या माणसांसोबत तू फोनवर बोलायला द्यायला पाहिजेस. मला माझा फोन दे, मला फोन करायचा आहे, कारण
कारण मला माझी सुटका बेलवर करून घ्यायची आहे, कारण मी या सगळ्यात दोषी नाही आहे आणि मी तर या सगळ्यामध्ये इथे अडकणार नाही. परंतु आता तुझ्या गाडीचा जोपर्यंत पंचनामा होत नाही, सगळा इन्व्हेस्टिगेशन होत नाही, तोपर्यंत तुला मी काही फोन वगैरे देणार नाही आणि ना तुला कोणाला कॉल करायला देणार नाही आहे, असंही आता तो इन्स्पेक्टर बोलत असतो. दुसरीकडे सायली अर्जुनला सारखा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही केला कॉल रिसीव करत नसतो. मग सायली विचार करते की निदान ह्यांना तरी विचारूया, म्हणजे चैतन्याला ती आता कॉल करते. चैतन्याला विचारते की अर्जुन तुमच्यासोबत आहे का. त्यावर चैतन्य म्हणतो की नाही सायली बहिणी, अर्जुन माझ्यासोबत नाही आहे, पण त्याला ना एक मीटिंग आणि त्या मीटिंगसाठी तो जाणार होता, तसं मला बोललाही होता. मग तो बहुतेक ना मीटिंगलाच गेला असेल, असं देखील आता चैतन्य जो आहे तो बोलत असतो. त्यावर सायली आता काल रात्री जो प्रकार जयेश आणि शांतासोबत घडलेला आहे तो चैतन्याला सांगते. आणि जेव्हा चैतन्याला ही गोष्ट कळते तेव्हा चैतन्याला सुद्धा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की बापरे, हे सगळं काही बेकारच झालेलं आहे. पण चैतन्याला आता सायली म्हणते, मी खरं तर जयेशला सांगितले की तुमच्याकडेच घेऊन जायला सदा आणि महिन्याला, चालेल ना तुमच्या घरी तो आला तर. हो हो चालेल ना, उलट मीही लक्ष ठेवेल ना सदा महिन्यावर. आता शांताला जर प्रियाने गायब केलं असेल तर आपल्याला निदान सदा आणि महिन्याला तरी सेफ ठेवायला हवं, असं देखील आता इथे असणारा चैतन्य सायलीला बोलत असतो. सायलीला सुद्धा या गोष्टी पटत असतात. त्यामुळे सायलीही आता म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला जर काही ह्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे झाला तर मला सांगा, हे आता सायलीने सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो मात्र त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो की तुम्ही हे सगळं करताय ना ते चुकीचं करताय. मान्य आहे तुम्हाला सूड घ्यायचं आहे आणि सूड घेऊनच्या भाण्याने तुम्ही जे काही माझ्यावर आरोप करताय ना ते सगळ्यात चुकीचे आहे, असंही आता अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे तिकडे काही रिपोर्टर्स आलेले असतात आणि जेव्हा ते रिपोर्टर तिथे येतात ना तेव्हा मात्र आता डायरेक्टच इन्स्पेक्टरला विचारत असतात की आम्हाला असं कळलं की अर्जुन सुभेदार यांना अटक झालेली आहे, त्यांनी खून केलेला आहे, ही गोष्ट खरी आहे का. त्यावर आता हो, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच वेळेला अर्जुनकडे ते सगळे पत्रकार जातात. अर्जुनला या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटत असतात. अर्जुन आता रागातच म्हणत असतो की तुम्ही जे काही करताय ना ते एकदम चुकीचं करताय. तुम्ही इथे पत्रकारांना डायरेक्ट माझ्यावर आरोप करायला देऊ शकत नाही, पत्रकारांना इथे बोलवू नका, हे सरळ सरळ आता म्हटलेलं असतं. पण आता जेव्हा ते पत्रकार येतात ना तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर सांगतात की तुम्हाला जर त्याला प्रश्न विचारायचे असतील ना तर बिनधास्त विचारा, जा विचारा तुम्हाला काही विचारायचं आहे ते. आणि मग काय, सगळे पत्रकार डायरेक्टच इकडे मात्र आता अर्जुनकडे जातात आणि अर्जुनला म्हणतात की हे सगळं तुम्ही केलेलं आहे ना, या सगळ्याच्या मागे तुमचा हात आहे, पण हे सगळं करण्यामागे तुमचा काय हेतू आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. बिचारी इकडे सायली एकदमच चकित पडलेली असते. तिला अजूनही काहीच माहिती नसतं की अर्जुनच्या बाबतीत काय झालं आहे. ती विचार करत असते की हे कधी येतील, काय येतील. परंतु आता अर्जुन जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि ह्या सगळ्या अडचणीत अडकलेला आहे याबद्दल बिचारीला काहीच माहिती नसतं. इकडे असणारा इन्स्पेक्टर मात्र या सगळ्याची मजा घेत असतो. तो म्हणत असतो आज खऱ्या अर्थानं मजा येते, माझा बदला घेतला होतास ना, आता बघितलं का कसा तुझा बदला घेतला ते, असंही आता बोललं जात असतो. तो एकटाच बडबडत असतो. बिचारा अर्जुन ना ह्या पत्रकारांना सामोरं जात असतो. पत्रकार अर्जुनवर आरोप करत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही हा गुन्हा केलेला आहे, हे सगळं कधी झालं, काय झालं. अर्जुन म्हणतो की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याच प्रश्नांची उत्तरं देणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही ना जरा काहीतरी वेगळं म्हणा. मी तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी सांगेन तर हा तुमचा भ्रम आहे, जे काही असेल ना ते मी आता कोर्टात बोलेल, मला आता इथे काहीच बोलायचं नाही आहे, हे सुद्धा अर्जुनने ठामपणे त्या सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं असतं. आणि खरं तर ही गोष्टच चुकीची होती की अर्जुन जेलमध्ये आहे आणि ह्याची बातमी बनते आणि त्यावर इन्स्पेक्टर काहीच ॲक्शन घेत नाही आहे. उलट इन्स्पेक्टरनेच त्या पत्रकारांना पार अर्जुनच्या अंगावर सोडलेलं होतं, घ्या तुम्हाला काय इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, काय विचारायचं आहे ते विचारा, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं. त्याला ह्या सगळ्यामध्ये मजा येत असते. मात्र अर्जुनने त्यांना एकदाच आवाज चढवून सांगितलेलं असतं की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जी काही उत्तरं ऐकायची असतील ती कोर्टातच तुम्हाला भेटतील, तेव्हा तुम्हाला समजेल. आता ते पत्रकार तिकडनं निघून जातात. तर अर्जुन मात्र आता त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस, मला माझ्या घरच्यांशी बोलायला दे, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, असं देखील अर्जुनने आता सांगितलेलं असतं.
त्यावर पाटकर इन्स्पेक्टर जो आहे तो म्हणत असतो की मी तुला ना देईन ना फोन लावायला, जरा थांब, जरा कळ काढ. आणि त्याच वेळेला अर्जुनला तो म्हणत असतो की बघ, मला 3 वर्षामध्ये जो त्रास झाला आहे ना त्याचा बदला घ्यायला आता मला मिळतोय, तर तुम्ही असाच घेईन का? अरे मला तुझ्याबद्दल सगळी हिस्ट्री मिळाली रे. त्यानंतर हवालदाराला सांगितलं जातं की जा त्याला बाहेर काढ, पण त्याच्या ना हाताला हातकडी बांध, तेव्हाच त्याला फोन लावायला द्यायचा आणि हातकडी बांधून त्याला इथपर्यंत घेऊन ये. आता तिथे जे फोन ठेवलेले असतात टेबलवर, त्या टेबलवरूनच तो लगेच फोन लावतो आणि त्याने पहिला फोन सायलीला केलेला असतो, कारण सायलीला त्याला ह्या सगळ्याबद्दल माहिती द्यायची असते. सायली एकतर आठवणीने व्याकुळ झालेली असते, त्यातच अर्जुनचा तिला कॉल येतो. अर्जुनला ती आता विचारते की हा कोणाचा नंबर आहे. अर्जुन सायलीला सांगतो की शांतपणे ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकून घे, मी काय म्हणतोय ते. सायली म्हणत असते की काय झालं आहे. त्यावर अर्जुन झालेला सगळा प्रकार, म्हणजे शांताचा खून झाला आहे आणि ती डेड बॉडी माझ्या गाडीत सापडली आणि त्यामुळे पोलिसांनी मला अटक केले, हे सगळं काही अर्जुन जो आहे ते सायलीला सांगतो. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे मात्र प्रताप यांनी न्यूजवर पाहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार याला अटक झाली आहे आणि तेव्हा प्रताप ओरडत येतात आणि कल्पनाला ती मोबाईलमधली बातमी दाखवू लागतात. कल्पनालाही धक्का बसतो. तर सगळ्यांनाच आता समजतं की अर्जुनला अटक झाली आहे. घरात जास्त बोंबाबोंब होते. तेवढ्यातच प्रतिभा, सुमन सगळीजण आलेली असतात. आता अश्विनही आलेला असतो आणि जे काही बातम्यांमध्ये दाखवत आहेत ती बातमी खरी आहे का हे बघायला खरं तर प्रतिमा आलेली असते. त्यावर आता कल्पना आणि प्रताप म्हणतात की आम्हीही आता तेच बघितलं, तेव्हा आम्हाला समजले काहीच कळत नाही आहे. तर विमल म्हणत असते की या घराला कोणाची नजर लागली आहे का? एकामागून एक संकटं येताच आहेत. दादानी काही केलेलं नाही आहे तरीसुद्धा दादांना असं का केलं आहे असंही विमल बोलत असते. पण दुसरीकडे मात्र आता प्रियाही असं दाखवत असते की तिला काहीच माहीत नाही आहे. अगदीच ना वेडं असल्यासारखा ती दाखवत असते. प्रताप यांना आता टेन्शन आलेलं असतं. पण आता प्रताप म्हणतात की असं कसं त्याला अटक करू शकत, आधी तर इन्फो केलं असेल ना, पोलीस स्टेशनमधनं फोन लावायची परवानगी दिली जाते. मग आता ते म्हणतात की एकच मिनिट थांब, मी सायलीला विचारतो, सायलीला फोन वगैरे आला आहे का अर्जुनचा. मग आता सायलीला हे लोक हाक मारून बोलवून घेतात आणि जेव्हा आता सायलीला हाक मारून बोलवून घेतात ना, तेव्हा सायलीला ऑलरेडी अर्जुनने कॉल केलेला असतो. त्यामुळे आता सायलीला कळलेलं असतं की अर्जुनला कशामुळे अटक झालेली आहे ते. आणि म्हणूनच मग आता तिकडे सायली येते आणि सायली धक्क्यात असते. सायलीच्या डोळ्यातनं पाणी असतं. कल्पना आणि त्याचसोबत प्रताप तिला विचारतात की तुला अर्जुनचा फोन आला होता का? बातम्यांमध्ये जे दाखवत आहेत ते खोटं आहे का खरं आहे, जरा आम्हाला सांग. त्याच वेळेला आता सायली रडत तिथे आलेली असते आणि सायली म्हणते की हो, यांचा फोन आला होता आणि त्यांच्यासोबत जे काही झालं आहे ते खरं आहे आणि बातम्यांमध्ये जे दाखवत आहेत ते अगदी बरोबर आहे, असंही आता सायली बोलत असते. आणि मग सायलीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कल्पनाला धक्का बसतो. कल्पना खूप जास्त रडत असते, कारण कल्पनासाठी तिचा अर्जुन म्हणजे जीव की प्राण होतं. आणि आज कल्पनाला कळत असतं की काय गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे आता तिला रडू येत असतं. आणि कल्पना रडत असते, सायलीसुद्धा रडत असते, कारण सायलीसाठी सुद्धा शांता मावशीचा खून होणं आणि त्याचसोबत अर्जुनला अटक होणं या सगळ्या गोष्टी खूपच धक्कादायक असतात. आणि हे सगळं घडवून कोणी आणलं आहे ह्याचा थोडाफार डाऊट तर सायलीला येतच असतो की प्रियाशिवाय हे कोणी करू शकत नाही. सायली रडत असते. त्यातच कल्पना तिला घट्ट मिठी मारते आणि सायलीही तिच्याकडे मिठीत शिरून खूप जास्त रडत असते. सायली आता कल्पनाला सांगत असते की आई त्रास करून घेऊ नका, मी बघते पोलीस स्टेशनला जाऊन. दुसरीकडे आता अर्जुन हा आतमध्येच असतो लॉकअपमध्ये, तर आता त्याच्याकडनं काही ना काही वधवून घ्यायचं हे मात्र ह्या इन्स्पेक्टरला बरोबर कळत असतं. म्हणून तो इन्स्पेक्टर आता आतमध्ये येतो आणि आता अर्जुनला एक ना एक प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आता तो अर्जुनला म्हणत असतो की जरा मला सांगच, आता नेमकं काय काय घडलं होतं आणि त्या बाईचा आणि तुझा संबंध या आधीपासूनच होता. आम्ही तर असं ऐकलं होतं की त्या बाईला वेगळ्या घरात ठेवलं होतंस तू. आता हे पोलीस म्हटलं ना की एकदम तुच्छ वागणूक, म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याला तशी वागणूक द्यायची सोडून एका साध्या सभ्य माणसाला सुद्धा इतकं घाणेरड्या भाषेत बोलत असतात ना, ही तर ह्या पोलिसांची सवयच असते. म्हणजे त्यांना गुन्हा कबूल करून घेण्यासाठी खूप खालच्या थराला जाऊन बोलत असतात. अक्षरशः ते आता अर्जुनला सुद्धा या सगळ्यासाठी टॉर्चर करतात, जेणेकरून अर्जुन या सगळ्यामध्ये बोलायला सुरुवात करेल. पण अर्जुनने काही गुन्हाच केला नाही आहे, तर अर्जुनला याबद्दल काही वाटत नसतं. पोलीस म्हणत असतात की तू या बाईला वेगळं ठेवलं होतंस, त्यानंतर या बाईचा तुझा काय संबंध होता ते जरी मला कळू दे ना, नाही बोललास तर आमच्याकडे आहेच की पद्धत तुझ्याकडनं बधवून घ्यायची. आणि हे सगळं काही जेव्हा अर्जुनला तो इन्स्पेक्टर दाखवत असतो त्यावर अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं, तू माझ्याकडनं गुन्हा कबूल करण्यासाठी तू
मारशील, हे करशील, तुला काही करायचं ते कर, पण मला जे सत्य माहिती आहे ना तेच मला फायनल माहिती आहे की मी हे काही केलेलं नाही. त्याच्यामुळे तू मला कितीही मारलंस ना तरी शेवटपर्यंत माझं बोलणं हेच असेल की या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच नाही आहे. अर्जुन सरळ आणि साध्या सोप्या भाषेत आता डायरेक्ट त्यांना बोलतो. पण आता अर्जुनला ते इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतात की ती बाई तर तशी बघायला गेलं तर म्हातारी होती, पण जरा मला सांग की तिच्याबरोबर काही संबंध वगैरे होते का, म्हणजे काही पार्टनरशिपमध्ये काम होत होतं का, ती तरुण पोरी पुरवायची की काय तुला. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना अर्जुनचं डोकं सटकत असतं, कारण ह्या गोष्टींमध्ये अर्जुन नसतो त्याच गोष्टींबद्दल एकदम तुच्छ बोलून ह्या इन्स्पेक्टरला सगळा गुन्हा अर्जुनकडनं कबूल करून घ्यायचा असतो. अर्जुन आता हे सगळं बघत राहतो, पण अर्जुनला आता माहिती असतं की ह्या पोलिसांची सवयच असते आणि अर्जुन त्याला सरळ सांगतो की तुला जे काही बोलायचं आहे, तुझी पायरी सोडून वागायचं आहे ते वाग, पण मी काही माझा गुन्हा जर मी केलेलाच नसेल तर तो मी कबूल करायचा प्रश्नच येत नाही. मुळात आहे ना माझी केस आहे ना ती मी स्वतः लढणार आहे आणि मी इथून स्वतः बाहेर पडणार आहे हे मी तुला सांगतो, आणि मग कोर्टात आहे ना तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोणाचा कोणाशी संबंध होता, काय होतं, जरी मी त्या शांता मावशीला ओळखत असलो तरी आमचे काय संबंध होते हे तुला तेव्हाच कळतील. आता मला वाटत नाही की तुला हे सगळं सांगावं, आणि जास्त दिवस मी काही इथे टिकून राहणार नाही, कारण का मी मुद्दाम म्हणजे हे काय आहे की मी हा गुन्हाच केलेला नाही, त्यामुळे मी इथे टिकून राहण्याचा प्रश्न राहिला बाजूला, आणि तू जो काही सूड उगवण्याचा जो काही घाट घातला आहेस ना तो तुझा काही सक्सेस होणार नाही असं देखील अर्जुनने आता म्हटलेलं असतं. कारण अर्जुन एक चांगला क्रिमिनल वकील होता आणि त्यामुळे अर्जुनला या पोलिसांच्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या चांगल्याच माहिती होत्या. त्यामुळे आता एका वकिलाला जर असं प्रेशराईज केलं जाते तर तो वकील थोडी शांत बसणार नाही. त्या वकीलला सगळे धागेदोरे माहिती असतात, आणि त्यामुळे वकील जो आहे तो सुद्धा अर्जुन एकदम बेधडकपणे त्या इन्स्पेक्टरला बोलत असतो. त्या इन्स्पेक्टरची तर आता अक्षरशः बोलतीच बंद झालेली असते, कारण जे काही बोलत होता तो इतकं भयंकर होतं ज्याच्याकडून अक्षरशः हे ऐकल्यानंतर राग येईल, खूप हे होईल. पण तिथे हा अर्जुन होता, अर्जुनने खूप जास्त पेशन्स ठेवलेले होते, कारण अर्जुनला माहिती आहे की फुकट आहे ना आपण राडा करून काहीच होणार नाही आहे, आपण ज्या गोष्टी चुका केल्याच नाही आहेत त्यासाठी कशाला पॅनिक व्हायचं आहे. म्हणूनच तो शांत असतो आणि काम डाऊनपणे सगळं काही ऐकत असतो त्या इन्स्पेक्टरचं जे काही चाललेलं असतं ते, आणि त्याला माहिती आहे की आता आपण घरी सांगितले म्हटल्यावर आपल्या बेलसाठी काही ना काही होणारच आहे असंही त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. पण इकडे आता सायली जी आहे ती मात्र आता कल्पनाला म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजत आहेत आणि मलाही कळत आहेत, या सगळ्याच्या मागे कोणीतरी आहे, पण ही गोष्ट कधीतरी खोटीही असू शकते ना, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांना अडकवलं गेलेलं आहे, पण या सगळ्यात ना आपण बाहेर पडू शकतो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे त्यांच्यासोबत, आणि काही झालं ना तरीसुद्धा मी त्यांना सोडवून आणणारच, हा माझा तुम्हाला शब्द आहे असं देखील सायलीने आता सांगितलेलं असतं. कल्पना खूप जास्त रडत असते त्यावेळेला. आता कल्पनाला आता थाराण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी का होईना प्रतापची गरज लागणार असते. प्रताप खरं तर सायलीसोबत पोलीस स्टेशनला जायला निघत असतात, पण सायली म्हणते की बाबा नको, आता सगळ्यात जास्त तुमची गरज ना आईना आहे, तुम्ही आईना सांभाळा, मी जाईन. मग आता अश्विनला सुद्धा सायली सांगते की बघा जरा अश्विन भाऊजी सगळ्यांची काळजी घ्या, कारण आता घरात अश्विनच होता की जो घरातल्यांना सांभाळू शकत होता. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप म्हणतात की थांब तू एकटी जाऊ नको, मी चैतन्याला सुद्धा सांगतो, रविराज ऑलरेडी पोलीस स्टेशनला गेला आहे. मग चैतन्याला सुद्धा आता प्रताप फोन करतात आणि तुला घडलेला प्रकार कळला आहे का. हो हो चैतन्य म्हणतो की मला कळला आहे प्रकार. मग सायली पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते, तूही तिला पोलीस स्टेशनमध्ये भेट, ऑलरेडी रविराज गेलेलाच आहे ह्याची सुटका करायला, तूही पेपर वगैरे तयार कर आणि बघ काही जमते का बेलचं वगैरे, असं देखील प्रताप आता फोन करून लगेचच चैतन्याला सांगतात. आणि चैतन्याला ह्या गोष्टी कळल्यानंतर चैतन्यही तितक्याच तत्परतेने तयार असतो, कारण का त्याच्या मित्रावर हे सगळे जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत, आणि त्यामुळे चैतन्यही मागचं पुढचं काम सगळं सोडून आता जात असतो. कल्पना खूप जास्त रडत असते, पण सायली कल्पनाला शांत करत असते आणि म्हणत असते की प्लीज आई स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी तुम्हाला म्हटलं आहे ना, मी तुम्हाला शब्द दिला आहे ना, तुमच्या मुलाला माझ्या नवऱ्याला मी सोडवून आणणार म्हणजे आणणारच. सायलीने आता एवढा शब्द दिला आहे म्हटल्यावर कल्पनाला सुद्धा माहिती असतं की सायली दिलेला शब्द कधी मोडत नाही. आणि त्यानंतर आता सायली जायला निघते, तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतो रविराज त्याचसोबत सायली आणि चैतन्य हे गेलेले असतात, आणि सायली चैतन्याला म्हणतसुद्धा असते की तुम्ही काळजी करू नका, तुमची सुटका ना मी करेन, इथून तुम्हाला काहीच गरज नाही आहे. आणि त्याच वेळेला अर्जुनलाही तेही सांगते की तुम्ही या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे, हेही मला माहिती आहे. इकडे आता प्रियानेच हे सगळं केलेलं असतं, कारण प्रियाने आता शांताचा फोटो घेतलेला असतो आणि बाय बाय मावशी म्हणत तिने तो फोटो फाडलेला असतो, आणि ती म्हणते की आता खरी तर कहाणी सुरू झाली आहे, या सुभेदार कुटुंबाला संपवायची, म्हणजे सुभेदार कुटुंबावर तर शोकाकुल वातावरण
पसरला आहे आणि त्यातच मला खरी मजा येते असंही बोलून ती आता हसत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.